Yes, very good morning to all. Yes, last काय झालेलं सांगा पटकन. What we have learned in the last lecture. So properties just काय केलेलं define केलेलं last time, right? Determinant and its properties form. So त्या ठिकाणी बोर्डचा पोर्शन फारसं विचारलं जात नाही. बऱ्याच वेळेस प्रॉपर्टी सिलेबस मध्ये ठेवतच नाहीत. इन द सेन्स डिलीट करतात. त्याचं रिझन असं आहे की त्याचा यूज परत 12th मध्ये आहे. 11th मधल्या प्रॉपर्टीज जेवढ्या डिटर्मिनंटच्या आहेत प्रॉपर्टीज डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज 11th मधल्या 12th मध्ये परत आहेत तुम्हाला. कुठल्या चॅप्टर मध्ये? मॅट्रिक्स मध्ये आहे. मॅट्रिक्स चॅप्टर मध्ये आहेत परत. 11th मध्ये डिटर्मिनंट प्रॉपर्टीज मॅट्रिक्स मध्ये आहेत परत. ओके, त्यामुळे काय करतात 11th मध्ये टाइम मिळाला तर कॉलेज घेतात, अदरवाइज काय करतात स्किप आउट करतात. बेसिक प्रॉपर्टी लक्षात ठेवा, प्रॉपर्टी समजून घ्या. इम्पॉर्टंट क्वेश्चन त्याच्याबद्दल तुम्हाला दिले जातील. तेवढेच क्वेश्चन, फ्यू क्वेश्चन सॉल्व्ह केले तरी चालतात. तेवढेच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तुम्हाला. ओके, फारसे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करत बसावेत याची काही नेसेसिटी नाहीये. 12th मध्ये इन डेप्थ अँड डिटेल्स मध्ये परत त्या प्रॉपर्टीचा यूज होतो ऍज अ मॅट्रिक्स चॅप्टर मधून, आणि त्याचा यूज तुम्हाला आहे त्या ठिकाणी. आता हा झाला बोर्डशी रिलेटेड कन्सेप्ट. डिटर्मिनंट सीईटी ला सिलेबस मध्ये प्रॉपर्टी रिलेटेड नाहीये तुम्हाला, सीईटी ला नाहीये. डिटर्मिनंट कन्सेप्ट अँड मॅट्रिक्स कन्सेप्ट जेडब्ल्यू ला मात्र जास्त, जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशनला. ओके, याचे जे लेक्चर्स आहेत, याचे जे लेक्चर कन्सर्न आहे सीईटी आणि जेडब्ल्यू च, सीईटी ला डिटर्मिनंट नाहीच आहे. सीईटी ला डिटर्मिनंट नाहीये, जेडब्ल्यू ला आहे. याचा कन्सर्न संडे टू संडे लेक्चरला असतो. संडे लेक्चर मध्ये तुम्हाला तो एक्स्ट्रा पार्ट घेतला जाईल. जसं आता कॉम्प्लेक्स नंबर चालू आहे तुम्हाला, जसं आता कॉम्प्लेक्स नंबर चालू आहे, राईट? काय होतं, रेग्युलर लेक्चर्स मंडे टू फ्रायडे तुम्ही जे अटेंड करता, मंडे टू फ्रायडे लेक्चर्स, सॅटर्डे संडेला तुम्हाला एक्स्ट्रा लेक्चर्स होतील. इथून पुढे स्टार्ट होतील. फिजिक्स केमिस्ट्री सुद्धा लेक्चर्स आता स्टार्ट होतीलच सॅटर्डे आणि संडे. मुलं थोडंसं अजून रिझल्ट अवेट असल्यामुळं ह्या गोष्टी फुल फ्लेज मध्ये अजून स्टार्ट नाही केलेल्या. संडेच्या दिवशी 4 to 6 हे जे मी एक्स्ट्रा लेक्चर घेतोय रिलेटेड टू द सीईटी आणि जेई असेल, सीईटी आणि जेई असेल. ओके, फिक्स टायमिंग असतो 4 to 6 मॅथमॅटिक्स साठी. तरी मॅथमॅटिक्स साठी असणारा फिक्स टायमिंग आहे 4 to 6 PM साठी. सीईटी आणि जेडब्ल्यू साठी डेडिकेट केला जातो तो टायमिंग. हा थ्रू आउट द इयर असतो, थ्रू आउट द इयर, 11th मध्ये सुद्धा आणि 12th मध्ये सुद्धा. ऑलमोस्ट इफ यू काउंट 50 Sundays, you will get 100 Sundays into 2 days, म्हणजे 200 hours प्लस एक्स्ट्रा ऍडिशनल हॉलिडेज मध्ये कव्हर अप केलेला पार्ट असतो सीईटी आणि जेई. ज्यावेळेस तुमचा 11th चा पोर्शन संपवतो त्यावेळेस काही एक्स्ट्रा आवर्स मिळतात, आणि त्या पार्ट ऑफ हॉलिडेज मध्ये जसं दिवाळी हॉलिडेज असतात त्या पार्ट ऑफ तिथं एक्स्ट्रा लेक्चर्स ठेवले जातात. हे डेडिकेट मुलांचं वर्क आहे शेवटी, आणि याचा बेनिफिट या एक्झामिनेशन साठी होतो. सीईटी मॅथ्स 100 मार्क्स आहे, सीईटी मॅथ्स 100 मार्कांचं आहे, जेई मॅथ्स 100 मार्क्स आहे. सीईटी ला 50 क्वेश्चन्स 2 मार्क्स इच, जेई ला 25 क्वेश्चन्स 4 मार्क्स इच. या पद्धतीने असतं, या पद्धतीने असतं. त्यामुळं याच्यावरती वेगळं कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे, एक वेगळ्या लेवलने जावं लागतं अपार्ट फ्रॉम द रेग्युलर. रेग्युलर मध्ये बेसिक कन्सेप्ट क्लिअर केले जातील, आणि त्यानंतर फर्दर पार्ट जेवढा काही रिमेन असेल तो सीईटी आणि जेई च्या लेक्चर्स मध्ये कव्हर करणार. हा तुमचा काय क्लिअर करतो? बोर्ड क्लिअर करतो. बोर्ड साठी जेवढा तुम्हाला विचारू शकतात डॉट तेवढंच. 11th बोर्ड नाहीये तुम्हाला, इन द सेन्स कॉलेजमध्ये जेवढं होतं पार्ट त्याच्यावरतीच असतं, आणि कॉलेजमध्ये फारसे प्रॉपर्टीज रिलेटेड क्वेश्चन्स आतापर्यंत विचारले गेलेले नाहीयेत कुठल्याच कॉलेजला, फार रेअर केस मध्ये. प्रॉपर्टीज मी तुम्हाला समजून दिलेल्या आहेत तरी. येस, अंडरस्टूड. प्रॉपर्टीज लिहून दिलेल्या समजल्या का तुम्हाला? प्रॉपर्टीज लिहून दिलेल्या समजल्या का प्रत्येकांना? लिहून दिलेल्या प्रॉपर्टीज क्लिअर आहेत का तुम्हाला? त्या प्रॉपर्टीशी रिलेटेड जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला दिले जातील, तेवढे फक्त सॉल्व्ह करून ठेवा. तेवढे क्वेश्चन्स फक्त सॉल्व्ह करून ठेवा.
कुठल्या कॉलेजला येऊ शकतात, एसपी कॉलेजला काय येऊ शकतं, एफसी ला काय येऊ शकतं, गरवारीला काय येऊ शकतं, न्यू मूवी काय येऊ शकतं, ज्ञानगंगा कॉलेज काय येऊ शकतं. ओके, इकडे त्यानंतर मुक्तांगण कॉलेज, येस, काय येऊ शकतं. येस, प्रॉपर्टीज हाऊ टू अप्लाय दॅट विल बी इन द सीईटी अँड जेई लेक्चर्स. त्याच्यावरती हायर क्वेश्चन्स तिथंच आहेत. इथं नॉर्मल क्वेश्चन्स प्रॅक्टिस म्हणून आहेत तुम्हाला, पण त्याच्यानंतर हायर क्वेश्चन्स सीईटी आणि जेईच्या लेक्चर्स मध्ये होतील तुम्हाला. ते एक्स्ट्रा लेक्चर्स असतात, त्याच्यामध्ये होईल तुम्हाला. इथं मंडे टू फ्रायडेचा कन्सर्न लक्षात ठेवा. मंडे टू फ्रायडेचा कन्सर्न स्टिक टू द बोर्ड सिलेबस असतो. बोर्ड सिलेबसशी रिलेटेड राहणार. आणि सॅटर्डे संडे जो काही एक्स्ट्रा फॉर्म असेल, हाऊ टू अप्लाय ऍप्लिकेशन पार्ट किंवा हाऊ टू अप्लाय द सिलेबस, हा सगळा कन्सर्न कशाशी रिलेटेड आहे, सीईटी आणि जेईशी असतो. इथे तुम्हाला फक्त लर्निंग प्रोसेस आहे, बेसिक लर्न करणं, बेसिक्स. आणि हे बेसिक्स तुम्हाला कशामध्ये येतं, बोर्डला येतं. आणि या बेसिक्सला काय टर्न करतात, ऍप्लिकेशन पार्ट, that will be in CET and JEE. Application part that will be covered under the CET and JEE. परत सांगतोय, कॉलेजमधले जे बोर्डचे पेपर्स असतील, जे काय असेल, 11th असेल, युनिट टेस्ट वगैरे असेल, त्याच्यासाठी काय एक्झॅक्टली केलं पाहिजे हे तुम्हाला सांगितलं जाईल वेळोवेळी. त्यावेळी तुम्हाला तसं इन्स्ट्रक्ट केलं जाईल त्या कॉलेज प्रमाणे. जसं मुक्तांगण असेल, त्यांच्यासाठी वेगळं इन्स्ट्रक्ट करावं लागतं. सरहद कॉलेज वेगळं इन्स्ट्रक्ट करावं लागतं. एसपी, एफसी ऍट अ टाइम एकदाच एक्झाम नसते कोणाचीच. पूर्वीसारखं नाहीये आता. ऍट अ टाइम प्रत्येकाची एकदाच एक्झाम नाहीये तुम्हाला, राईट. त्यामुळं त्या कॉलेज प्रमाणे तसं मुलांना काय केलं जातं, इन्स्ट्रक्ट केलं जातं कॉलेजची एक्झाम कशी फेस करायची. त्यावेळेस फक्त तुम्ही सांगा की सर आमची ही एक्झाम आहे, त्यावेळेस तुम्हाला ते टॅकल केलं जाईल. तनिष्का बोरा, प्रॉपर्टी नंबर 7 मध्ये प्रॉब्लेम आहे. प्रॉपर्टी नंबर 7, प्रॉपर्टी नंबर 7 समजून सांगितले. तनिष्का, लास्ट टाइम लेक्चरला होते का तू? लेक्चरला होती का? लेक्चर अटेंड केलं का तनिष्का? लास्ट लेक्चर अटेंड केलं का? काय सांगितलं त्याच्यामध्ये? डायगोनलच्या अबव एलिमेंट्स किंवा डायगोनलच्या बिलो एलिमेंट्स, याला डायगोनल म्हणतात. A11, A22, A33 याच्या अबव एलिमेंट 0 0 0 असतील आणि व्हॉट एव्हर मे बी द एलिमेंट्स, देन 21 and 22, 21, 31, 32 या अबव डायगोनलच्या वरचे जर एलिमेंट 0 असतील तर डिटरमिनंटची व्हॅल्यू 0 आहे. त्याच्या अपसाइडचे एलिमेंट्स जर 0 असतील तर डिटरमिनंटची व्हॅल्यू 0 असते. म्हणजे कुठलाही एक रॅन्डम डिटरमिनंट पिक करा. 1 0 0, 2 3 0, त्यानंतर 4 5 6 याचं जर आन्सर काढलं तुम्ही तर आन्सर 0 मिळतं. दॅट्स इट. कळलं का? हा डायगोनल आहे. या डायगोनल मध्ये हे जर 3 एलिमेंट 0 असतील तर डिटरमिनंटची व्हॅल्यू सुद्धा किती मिळते? 0 मिळते. डिटरमिनंटची व्हॅल्यू 0 असते. अपसाइडला जसं 0 आहे तसं डाऊन साइडला पण असू शकतात. डाऊन साइडला पण असू शकतात. जसं एक्झाम्पल 1 आहे, 2 आहे, 3 आहे, या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 5 आहे, इथे 0 आहे, हा 0 आहे, सॉरी हा 6 आहे, हा 6 आहे, हा 0 आहे, हा 0 आहे. बिलो डायगोनल 0 पाहिजे आपल्याला. सॉरी, बिलो डायगोनल 0 पाहिजे. हा 0 पाहिजे, हा 0 पाहिजे, हा 5, या ठिकाणी 6, या ठिकाणी 7. या डिटरमिनंटचं आन्सर जर काढलं तर बिलो डायगोनल पार्ट याचं डिटरमिनंटचं आन्सर काढलं की आन्सर किती असणार? 0 असणार. हे शुअर आहे. तर डायगोनल एलिमेंटचा प्रोडक्ट असतो. सॉरी, 6 into 3 into 1 किती येतो? 1 into 3 into 6 18 असतो. सॉरी, डिटरमिनंट इज 18. इथे 7 into 5 into 1, 1 into 5 into 7 किती? 35 या ठिकाणी आन्सर. आणि या ठिकाणी किती? 18. डायगोनल एलिमेंटचा प्रोडक्ट. सॉरी, इथं डायगोनल एलिमेंटचा प्रोडक्ट असतो. येस,
मेक इट करेक्शन. डिटर्मिनंट बाबतीत जर अबाउट डायगोनल एलिमेंट 0 असतील, इथं 0 इथं 0 इथं 0, तर यांचा प्रोडक्ट घ्यायचा तुम्हाला. करेक्ट, यांचा प्रोडक्ट घ्यायचा. इथले एलिमेंट 0 असतील तर यांचा प्रोडक्ट घ्यायचा. याला काय म्हणतो आपण? बिलो डायगोनल एलिमेंट. याला काय म्हणतो आपण? अबाउट डायगोनल एलिमेंट. अबाउट डायगोनल एलिमेंट हा ट्रायंगुलर पार्ट सारखा दिसतो. क्लियर? Okay. Now the next concerned part of this chapter is matrices. Okay. Determinant related, property related questions जे कॉलेजला इम्पॉर्टंट आहेत ते तुम्हाला दिले जातील. कारण प्रॉपर्टी व्यतिरिक्त जो कन्सर्न पार्ट आहे, ऍप्लिकेशन पार्ट, तो जास्त विचारला जातो. प्रॉपर्टीज फार कमी कॉलेजमध्ये विचारले जातात. प्रॉपर्टीशी रिलेटेड म्हणाल तर यस, प्रॉपर्टीचा इम्पॉर्टन्स JEE ला जास्त आहे, इथं नाही. JEE ला जास्त आहे, इथं नाही. लक्षात ठेवा. So start with the next M1 मधला चॅप्टर आहे आपला, चॅप्टर नंबर 4, डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस. न्यू स्टुडंट्स मार्क करा, डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस. ओके, डिटर्मिनंट पार्ट कंप्लीट केलेला आहे. दिस पार्ट इज कंप्लीट. ज्यांचं बुडालं असेल त्यांना नंतर रिवाइज करून मिळेल इन ऑगस्ट सप्टेंबर मध्ये. ऑलमोस्ट ऑगस्ट 15 नंतर रिवाइज करून मिळेल, ज्यावेळेस तुमचे कॉलेजेस ऍक्च्युअल स्टार्ट झाल्यानंतर मिळेल हा पार्ट. आता कन्सर्न पार्ट आहे मॅट्रिसेस. याची लिंक थोडीशी आहे, ती तुम्हाला समजून जाईल, पण ती समजून जाईल तुम्हाला. यस वर्षिका, याची प्रॅक्टिस JEE मध्ये असेल. आता JEE मध्ये असेल त्याचा कन्सर्न, कारण रेग्युलरला त्याचा कन्सर्न फार कमी आहे. रेग्युलर टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे, पण तो सगळा रिलेटेड पार्ट बोर्ड मध्ये कोणीही विचारत नाही. कन्सर्न पार्ट तसा आहे त्याचा. सो 4.2 अंडर द CET अँड JEE कन्सर्न राहील. सो नेक्स्ट कन्सेप्ट, दॅट इज द चॅप्टरचा अर्धा पार्ट आहे, दॅट इज मॅट्रिसेस. अर्धा पार्ट आहे तो मॅट्रिक्स रिलेटेड. ओके, मॅट्रिक्स. सो नेक्स्ट कन्सेप्ट ला मॅट्रिसेस. प्लुरल फॉर्म आहे मॅट्रिसेस. आता आपण पाहिलं डिफरन्स बिटवीन डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस. परत एकदा सांगतो, डिटर्मिनंट व्हर्टिकल 2 लाईन मध्ये दाखवतात, मॅट्रिक्स बॉक्स मध्ये दाखवतात, ब्रॅकेट्स मध्ये इंडिकेट करतात. डिटर्मिनंट हॅज द व्हॅल्यू. याला सॉल्व्ह करता येतं, याला सॉल्व्ह नाही करता येत. इट हॅज द फिक्स व्हॅल्यू. याला फिक्स व्हॅल्यू काढू शकता तुम्ही मल्टिप्लिकेशनने, राईट? तसं मॅट्रिक्स डझंट हॅव एनी फिक्स व्हॅल्यू. मॅट्रिक्सला स्वतःची व्हॅल्यू नसते. याची जर ऑर्डर चेक केली, ऑर्डर ऑफ द डिटर्मिनंट मस्ट बी स्क्वेअर फॉर्म. जेवढे नंबर ऑफ रो असतात तेवढे नंबर ऑफ कॉलम्स असतात. M into n असेल तर M equal to n फिक्स लागतो याला. ऑर्डर म्हणजे काय? समजा या ठिकाणी 2 एलिमेंट आहे, याची ऑर्डर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणू आपण याला. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, याची ऑर्डर 1 2 3 4. आता सांगा ऑर्डर किती बाय किती? किती रो किती कॉलम्स असं सांगा. किती रो किती कॉलम्स? आता किती रो किती कॉलम्स? येस करेक्ट. 2 रो आहेत, फर्स्ट रो सेकंड रो. फर्स्ट रो अँड सेकंड रो, 2 रो आहेत. आणि किती कॉलम्स आहेत? 2 कॉलम्स आहेत. हा झाला फर्स्ट रो, हा झाला सेकंड रो. रो 1 रो 2, C1 C2. सो 2 रो आहेत, 2 कॉलम आहेत याला. सो 2 by 2 ऑर्डर. डिटर्मिनंट ऑलवेज ऑफ ऑर्डर स्क्वेअर ऑर्डर असते ऑलवेज. तसं मॅट्रिक्स मध्ये गरज नाही. इट कॅन बी ऑफ एनी ऑर्डर. इट कॅन बी ऑफ एनी ऑर्डर. इट कॅन बी ऑफ एनी ऑर्डर. M into n. तुम्ही म्हणाल एनी ऑर्डर, येस. 1 into 3, 3 into 1, 2 into 2, 2 into 1, 1 into 2. या पद्धतीनं कुठलाही फॉर्मॅट असू शकतो. मॅट्रिक्स कॅन बी ऑफ एनी ऑर्डर असू शकतो. अर्थ समजून घ्यायचा आहे. याच्यामध्ये रेक्टँग्युलर मॅट्रिक्स डिझाईन होऊ शकतो. रेक्टँग्युलर डिटर्मिनंट कधीच नसतं. अर्थ लक्ष द्या. इथं जर आपण 2 by 2 टाकला, 2 by 2 टाकला, A11
1 2 2 1 2 2. लक्ष द्या, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी हा R1 हा C1, रो 1 कॉलम 1, रो 1 कॉलम 2. अर्थ लक्षात येतोय? अर्थ लक्षात येतोय का चेक करा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, सेकंड रो, इथं रो आहे आणि या ठिकाणी कॉलम आहे, या ठिकाणी रो आहे, या ठिकाणी कॉलम आहे. ऑब्झर्व करा कितवा रो आहे आता, सेकंड रो आहे. सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. अर्थ लक्षात घ्यायचा तुम्हाला. सेकंड रो सेकंड कॉलम, याचा अर्थ तसा लक्षात ठेवायचा. हा रो असतो, हा कॉलम असतो. सो एलिमेंट आय जे नी दाखवतात. आय काय डिनोट करतो, रो डिनोट करतो. जे काय डिनोट करतो, कॉलम. आय रो डिनोट करतो, जे कॉलम डिनोट करतो. याला म्हणतात एलिमेंट पोझिशन इन द मॅट्रिक्स. मॅट्रिक्स कॅन बी ऑफ एनी ऑर्डर. अर्थ लक्षात द्यायचा आहे, अर्थ लक्षात घ्यायचा आहे. मॅट्रिक्स कॅन बी ऑफ एनी ऑर्डर. सपोज आपण ऑर्डर रॅन्डमली सिलेक्ट करू. सांगा रे, हा मॅट्रिक्स कसा दिसेल? 3x1. किती किती रो आहेत, किती कॉलम आहेत, पहिले ते सांगा. 3x1 म्हटल्यानंतर किती रो किती कॉलम? सांगा पटकन. किती रो किती कॉलम्स? हाऊ मेनी रो हाऊ मेनी कॉलम्स? 3 रो, राईट. 3 रो म्हणल्यानंतर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, एकच कॉलम आहे. सेकंड रो फर्स्ट कॉलम, किती रो आहेत? 3 आहेत. थर्ड रो फर्स्ट कॉलम. अर्थ समजलं का? असा मॅट्रिक्स असू शकतो, डिटर्मिनंट नाही. असा मॅट्रिक्स असू शकतो, डिटर्मिनंट इल्ले. अर्थ समजला का? एव्हरीवन गॉट द मिनिंग? फर्स्ट रो, लक्ष द्या, सेकंड रो अँड थर्ड रो. आणि कॉलम किती? एकच. कॉलम 1, रो 3. अर्थ समजला? इट कॅन बी ऑफ एनी ऑर्डर. रॅन्डमली कुठलीही ऑर्डर तुम्ही मॅट्रिक्स मध्ये घेऊ शकता. असा डिटर्मिनंट असू शकत नाही. डिटर्मिनंट मध्ये काय मात्र? 2 रो 2 कॉलम, 1 रो 1 कॉलम, 3 रो 3 कॉलम. आपल्याकडे 3च टाईपचे डिटर्मिनंट सध्या तरी तुमच्या सिलेबस मध्ये आहेत. and that is 1x1, 2x2, 3x3. That's it. 3 रो 3 कॉलम, 2 रो 2 कॉलम, 1 रो 1 कॉलम. हे डिटर्मिनंट आपल्याला सिलेबस मध्ये आहे, त्याच्या पलीकडे नाही. आहे का? एक्झिस्ट आहे, पण आपल्याला मॅन्युअली नाहीये. आपल्याला मॅन्युअली नाहीये काहीच त्याच्यामध्ये, एवढं लक्षात ठेवायचं. तर फर्स्ट थिंग, दिसण्यामधला फरक. डिटर्मिनंट व्हर्टिकल लाईन, मॅट्रिक्स बॉक्स मध्ये. डिटर्मिनंटला काय असते? एक फिक्स व्हॅल्यू असते. डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करू शकतो, मॅट्रिक्स सॉल्व्ह करून व्हॅल्यू नाही काढू शकत. लक्षात ठेवा. तिसरा पॉइंट, ऑर्डर. जेवढे रो असतील तेवढेच कॉलम्स, याला ऑर्डर म्हणतात. मॅट्रिक्सला आपण याला एम याला एन, डिटर्मिनंट बाबतीत याला एम आणि एन. डिटर्मिनंट बाबतीत एम इक्वल टू एन पाहिजे, म्हणजे स्क्वेअर पाहिजे. क्लिअर? क्लिअर का? हे 3 बेसिक डिफरन्स आहेत, ते तुम्हाला कळायला पाहिजे. याच्यापेक्षा व्यतिरिक्त अजून डिफरन्सेस आहेत याच्यामध्ये. आता चॅप्टर घेत घेत तुम्हाला ते डिफरन्स सांगण्यात येते. सो मला वाटतं ज्यांना अगदीच काही येत नव्हतं त्यांच्यासाठी एक थोडस ब्रीफिंग होतं हे, जे की झालेलं आहे ऑलरेडी स्टुडंट्सला. परत घेताना या गोष्टी इलॉबरेट होतील. ओके, मॅट्रिक्स. So matrix can be of any order, number of row, and it contains number of columns. Rectangular arrangement of n number of rows. Write down matrix. Matrix काय? Rectangular arrangement. Rectangular arrangement of m number of row. M number of row and n number of columns. Okay, rectangular arrangement of m number of rows and n number of columns. मॅट्रिक्सला स्वतःचा मीनिंग वगैरे काही नाहीये. जस्ट तुम्ही एक्झाम्पल म्हणून मॅट्रिक्स ऑफ ए इज कॅपिटल ABCD ने दाखवतात, XYZ ने पण दाखवू शकतात. सो मॅट्रिक्स मध्ये एक एक्झाम्पल लिहा, 2 3 4 5
-1 0. सांगा ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स किती, m किती, n किती, किती रो आहेत, किती कॉलम्स आहेत, किती रो आहेत, किती कॉलम्स आहेत, किती रो आहेत, किती कॉलम्स आहेत, किती रो आहेत आणि किती कॉलम्स आहेत. मॅट्रिक्स टायटल टाकायचं. मॅट्रिक्सची डेफिनेशन रेक्टेंग्युलर अरेंजमेंट ऑफ m नंबर ऑफ रो n number of columns. Matrix A 2 3 4 5 -1 0. How many row? How many columns? So 2 row and 3 columns. Correct? इथं row number 1. या ठिकाणी row number 2. Column number 1 2 3. So 2 row and 3 columns. So order of the matrix. Order of the matrix. पहिले row लिहायचे. त्यानंतर column mention करायचं. So this indicates the row, this indicates the column. Row into column. So m equal to 2, n equal to 3. So order of the matrix. Order of matrix. Order of the matrix m into n. That is 2 row, 3 column. Three languages. Three languages. Okay. Now element position पाहू आपण. हाच मॅट्रिक्स एलिमेंट पोझिशन बाबतीत काय असेल, एलिमेंट पोझिशन बाबतीत काय असेल हा कन्सिडर करताना फर्स्ट रो फर्स्ट कॉलम दॅट इज A11, राइट. फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो कॉलम नंबर 2, फर्स्ट रो आहे कॉलम नंबर 2 आहे, फर्स्ट रो आहे कॉलम नंबर मात्र 3 आहे 1 3, राइट. सो सेकंड रो आहे फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो मध्ये जा आणि कॉलम नंबर 2 मध्ये, याला म्हणतात एलिमेंट पोझिशन. कितवा रो आहे सेकंड रो, कितवा कॉलम आहे थर्ड कॉलम. सो लक्षात ठेवा, दिस एलिमेंट पोझिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस एलिमेंट पोझिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता याच्याशी रिलेटेड असा क्वेश्चन एक्झाम मध्ये असू शकतो. ओके, कसा असू शकतो, राईट. तुम्हाला मॅट्रिक्स इक्वेशन दिलं जात, construct the matrix, write down, construct the matrix, construct the matrix 3 by 2, construct the matrix 3 by 2 whose element aij, whose element aij equal to I minus 3j, I minus 3j. Okay, I minus 3j. सो या टाइपचा मॅट्रिक्स तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचा, या टाइपचा मॅट्रिक्स तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचा. सांगा रे, किती रो आणि किती कॉलमचा मॅट्रिक्स डिझाइन करायचा तुम्हाला, किती रो आणि किती कॉलमचा मॅट्रिक्स डिझाइन करायला सांगितलं. 3 रो आणि 2 कॉलम्स, 3 रो 2 कॉलम्स चा मॅट्रिक्स डिझाइन करायला सांगितलंय. करेक्ट. सो स्टार्ट. फर्स्ट काय करणार, 3 by 2 चा मॅट्रिक्स पहिले कंप्लीट करा. सो ज्या ठिकाणी 3 रो रिक्वायर्ड आहेत आपल्याला आणि 2 कॉलम, सांगा 3 रो, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम. करेक्ट. कॉलम मात्र किती आहेत, 2च आहेत. म्हणजे फर्स्ट रो कॉलम मात्र सेकंड, फर्स्ट सेकंड रो आहे कॉलम मात्र सेकंड, थर्ड रो कॉलम 2 3 2, हा झाला 3 by 2. हाऊ टू फिल द एलिमेंट्स, कोण सांगतं हाऊ टू फिल द एलिमेंट्स. हा एलिमेंट काढायचा आहे, हा एलिमेंट काढायचा आहे, हा एलिमेंट काढायचा आहे, हा एलिमेंट काढायचा, हा एलिमेंट काढायचा आहे, हा एलिमेंट काढायचा. What is given? What is given? Equation is given. Mind it. Mind it. Equation is given. Right? What is the equation? Aij. Aij equal to I minus 3 times j. सांगा रे, first
फर्स्ट 1 1 1 1. आय म्हणजे काय आता सांगितलं, लिहिलं का तुम्ही? नाही लिहिलं तुम्ही. आय म्हणजे रो, जे इंडिकेट्स द कॉलम. Aj indicates element position. Element position. Okay, start to calculate. I ची व्हॅल्यू किती घेणार? 1 minus 3. J ची व्हॅल्यू सुद्धा किती घेणार? 1. I equal to 1, J equal to 1 in this case. I equal to 1, J equal to 1. आता प्रत्येक वेळेस लिहायची गरज नाहीये, डायरेक्ट एलिमेंट काउंट करायचे. सांगा आन्सर किती? मायनस 1 minus 3 होणार इथे. 1 minus 3 that is minus 2. सांगा रे काय होईल? 1 आणि 2 इथला एलिमेंट आपण कॅल्क्युलेट करतोय. सांगा पटपट पटपट सगळे कॅल्क्युलेट करून सांगा. हे 6 एलिमेंट तुम्हाला काउंट करायचे. 6 एलिमेंट काउंट करायचे. कॉलम नंबर 1 1 कॉलम 1 कॉलम 1 कॉलम. कॉलम नंबर 1 मध्ये आहेत हे सगळे आणि कॉलम नंबर 2 मध्ये आहेत 2 2 2. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. इथे चेक करा. हा रो 1, रो 1, रो 2, रो 3. पहिले रो वाचा नंतर कॉलम, पहिले रो वाचा नंतर कॉलम, असं असतं. 1 2 इथून या एलिमेंट पोझिशन काढतोय आपण. याचा आन्सर लिहितो पहिल्यांदा. आता याचा आन्सर लिहून टाकतो. पहिला जो एलिमेंट काढला 1 1, इथं 1 ठेवला, जे ची व्हॅल्यू 1 ठेवली. हे गिवन आहे तुम्हाला. दिस इज गिवन इन द क्वेश्चन. 1 minus 3 minus 2 म्हणजे इथला एलिमेंट -2 आला. सांगा नेक्स्ट एलिमेंट कुठला काढतायत? 1 2 पोझिशनचा. हा एलिमेंट आपण टार्गेट करतोय आता. दिस एलिमेंट नीड टू बी कॅल्क्युलेट नाव. ओके, सो आय किती? 1, जे किती? 2. अर्थ समजतंय? आय ची व्हॅल्यू 1, जे ची व्हॅल्यू 2. आय 1, जे 2. आय ची व्हॅल्यू 1, जे ची व्हॅल्यू 2. किती झालं? 1 minus 6 minus 5. So write it here -5. विचारा कोणाला काही डाऊट? कोणाला काही डाऊट आता काढता येईल पुढचे एलिमेंट्स. सो टार्गेट and achieve. Next target 2 1, a 2 1. I किती? 2, a 2 1. I किती? 2 minus j किती? 1, 3 into 1. 2 minus 3. 2 minus 3 किती रे? -1. कुठं लिहायचा? 2 1 पोझिशनला लिहायचा. -1. पुढं a 2 2, a 2 2. ओके, I किती? J किती? Remember, this is I, this is J. I indicates row, J indicates column. लक्षात ठेवा. I indicates row, J indicates column. This is the order of the matrix. So this also indicates row and column. हा सुद्धा रो आणि हा कॉलमचं काम करतो. हे एलिमेंट पोझिशनचं काम करतायत आणि हे मॅट्रिक्स ऑर्डरचं काम करतायत. हे लक्षात आलं पाहिजे. सांगा मग आन्सर किती आता? आता आन्सर किती? आय कितीसाठी? 2 2 साठी. आय ची व्हॅल्यू 2 इथं ठेवायचं. 2 minus 3 times j सुद्धा 2. 2 minus 6 minus 4. Next 3 1, a 3 1, a 3 1. राईट? किती घेणार? हा आय आणि हा जे. हा आय असतो, हा जे असतो डेफिनेटली. सो आय ची व्हॅल्यू 3 minus 3 times j ची व्हॅल्यू किती? 1. सो 3 minus 3 किती? 0. a 3 1, a 3 2 आता. सो 3 minus 3 times 2. इथला 3 आय म्हणून घेतला, इथला 2 जे म्हणून घेतला. सो 3 minus 6. आन्सर इज -3. एलिमेंट्स. इथला जो एलिमेंट आहे 2 2 पोझिशनचा तो इथे आहे आणि तो -4, which is -4. करेक्ट? मॅट्रिक्स डिझाइन समजलं का? असं इक्वेशन दिलेलं असतं, ऑर्डर दिलेली आहे, जनरल मॅट्रिक्स तयार करतात. आय आणि जे मधलं इक्वेशन तुम्हाला गिवन आहे.
सबस्टिट्यूट व्हॅल्यूज काय करायच्या, पोझिशन ठेवायचे. 1 1 1 2 2 1 2 2 3 1 3 2. फर्स्ट व्हॅल्यू आय च्या आहेत, नेक्स्ट व्हॅल्यू जे ची आहे. इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केल्यास एलिमेंट मिळतात आणि ते एलिमेंट मॅट्रिक्स म्हणून काम करतात. दिस इज मॅट्रिक्स डिझाइन. या इक्वेशन साठी आहे. दिस इज द इक्वेशन. हे इक्वेशन आहे कशासाठी, एलिमेंट पोझिशन साठी. सांगा फायनल. इथं काय एलिमेंट पोझिशन, इथं एलिमेंट पोझिशन, एलिमेंट पोझिशन, एलिमेंट पोझिशन, थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम, करेक्ट. आणि एलिमेंट इज 0. हे समजलं पाहिजे पटकन. नेक्स्ट, थर्ड रो सेकंड कॉलम, एलिमेंट इज -3. बरोबर आहे का? क्लियर? 4.4 पेज नंबर 82, पेज नंबर 82 4.4 मधला फर्स्ट क्वेश्चन होता. 4.4 मधला फर्स्ट क्वेश्चन होता, पेज नंबर 82 वर. असंच पेज नंबर 81 वरती ऍक्टिव्हिटी म्हणून आहे, ऍक्टिव्हिटी काढलं का? ऍक्टिव्हिटी म्हणून आहे पेज नंबर 81 वरती सुद्धा. ते कम्प्लीट करायचं तुम्हाला. ओके, या थीम वरती आहे, थीम ही आहे त्याच्यासाठी. पेज नंबर 81 ऍक्टिव्हिटी म्हणून आहे, पेज नंबर 82 एक्सरसाइज 4.4, एक्सरसाइज 4.4 मधला फर्स्ट क्वेश्चन. त्याच्याशी रिलेटेड पार्ट आहे. आय आणि जे च्या व्हॅल्यूज ठेवायच्या, एलिमेंट पोझिशन कॅल्क्युलेट करायचे. इथं जसं इक्वेशन दिलेत तसं इक्वेशन सिम्प्लिफाय करून मॅट्रिक्स डिझाइन केलं जातं. मॅट्रिक्स डिझाइन करायचं. हे आता क्वेश्चन मध्ये क्वेश्चन विचारू शकतात या टाइपचा. बेसिक माहित पाहिजे त्यामुळे सांगितलं, बेसिक माहित पाहिजे त्याच्यासाठी घेतलेलं. फार रेअर केस मध्ये विचारलं जातं. नेक्स्ट घ्या, टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. Types of matrices. First one, row matrix. Row matrix. ज्याच्यामध्ये फक्त रो प्रेझेंट असतो, ज्याच्यामध्ये सिंगल रो प्रेझेंट असतो. सॉरी, सिंगल रो प्रेझेंट असणं म्हणजे रो मॅट्रिक्स. सिंगल रो, सिंगल रो प्रेझेंट असतो. एक्झाम्पल 1 1 2 कॉमन आहे घ्यायचं, सॉरी 1 2 3 आणि सो ऑन. सो ऑन म्हणताना 1 2 3 अप टू m नंबर ऑफ कॉलम्स. सांगा या ठिकाणी किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे, किती बाय कितीचा आहे? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. नेक्स्ट किती बाय कितीचा आहे? रो एकच पाहिजे, रो एकच पाहिजे. कॉलम किती पण चालतात, त्याला रो मॅट्रिक्स म्हणायचं. 1 बाय 2 1 बाय 3, करेक्ट. अँड सो ऑन म्हटल्यानंतर 1 बाय किती झालं रे? n नंबर ऑफ कॉलम्स. एकच रो असणं म्हणजे रो मॅट्रिक्स, एकच रो असणं म्हणजे रो मॅट्रिक्स. 1 बाय 1 1 बाय 2 1 बाय 3 असं किती पण कॉलम्स घेऊ शकता, याला रो मॅट्रिक्स म्हणतात. 1 into n शेवटचा. नाउ सेकंड, कॉलम मॅट्रिक्स. सिंगल कॉलम, राइट. कॉलम मॅट्रिक्स, सिंगल कॉलम, सिंगल कॉलम असते. सांगा रे, सिंगल कॉलम वाले मॅट्रिक्स कसे दिसतील? हा असू शकतो त्याच्यामध्ये, राइट. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आता याला वर्टिकल लिहा फक्त. 2 रो दिसायला 2 रो आहेत, कॉलम मात्र एकच आहे. 1 2 3 1 2 3 अँड सो ऑन. 1 आला, 2 आला, 3 आला, डॉट डॉट डॉट. किती लिहिणार रे? खाली काय लिहिणार? कोण सांगतं? काय लिहिलं पाहिजे? इट मस्ट बी स्वराज. रॉंग. काय लिहिलं पाहिजे?
काय लिहिलं पाहिजे? डॉट 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 बॉट. यस नम्रता करेक्ट, बाकीचे रॉंग. काय लिहिलं पाहिजे विचार करून सांगा, विचार करून. रचना करेक्ट, बाकी सगळे रॉंग. वेद करेक्ट, 4 लिहिलं पाहिजे, रॉंग. सुयश करेक्ट, मिधल का? यस करेक्ट. स्वराज बरोबर आहे. काय लिहिलं पाहिजे? इशिका करेक्ट. विचार करून सांगा, विचार करून सांगा, काय लिहिलं पाहिजे? अरे एन गेला ना राजांना, एन गेला, कोण राहिला आता? मी राहिलं, मी. एम राहिलं, एम. रोजचं काम करतो ना. डॉट 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 कोण राहतं पडत? हाऊ मेनी रो? जनरली आपण एम ने डिनोट करतो. सांगा याची ऑर्डर किती? किती कॉलम पाहिजे? एक कॉलम पाहिजे. एक कॉलम पाहिजे. आहे. एक कॉलम आहे का? आहे. एक कॉलम आहे का? आहे. एक कॉलम आहे का? दॅट इज द इम्पॉर्टन्स. कॉलम मॅट्रिक्स मध्ये किती कॉलम्स आहेत? 1 कॉलम आहे. रो किती आहे? 1. रो किती आहेत? 2. रो किती आहेत? 3. रो किती आहेत? एम. एम इज एक्सपेक्टेड हियर. इथं एन नसणार, इथं एम असणार. बरं कळलं? डिफरन्स कळाला का? बेसिक बेसिक इतकं असं फ्लुइडली क्लिअर पाहिजे. बेसिक्स. कितीही रो चालतात, कॉलम मात्र सिंगल. कितीही कॉलम चालतात, रो मात्र सिंगल. क्लिअर मीनिंग? मीनिंग क्लिअर का? रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स. हा रो पण आहे, हा कॉलम पण आहे. अर्थ समजतंय? 1 बाय 1 हा रो पण मध्ये येतो आणि कॉलम मध्ये पण येतो. रो मॅट्रिक्स म्हणून पण असतो आणि कॉलम मॅट्रिक्स म्हणून पण आहे. नाउ zero or null matrix. Third one, zero or null matrix. 12th मध्ये आहे ना चॅप्टर परत, त्याच्यामुळे काही बेसिक डेफिनेशन्स 12th मध्ये इम्पॉर्टंट आहेत. याच्यातल्या काही डेफिनेशन 12th साठी इम्पॉर्टंट आहेत. 11th मध्ये काय विचारलं जातं हे सांगेलच थोड्या वेळ. तिसरा, नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स. null matrix or zero matrix. Null matrix or zero matrix. Matrix of any order. यामध्ये matrix of any order. Matrix of any order. कुठल्याही ऑर्डरचा मॅट्रिक्स असू शकतो. कुठल्याही ऑर्डरचा मॅट्रिक्स असू शकतो. Any order of matrix, all elements are zero. All elements are काय पाहिजे? All elements are zero. It's called as null matrix, denoted by O. 0, 0, 0, 0, 0, 0. सांगा रे किती by किती? Null matrix can be of any order. याची ऑर्डर सांगा. Null matrix can be of any order. सर्व एलिमेंट्स किती असतात? 0. सर्व एलिमेंट्स 0 असतात. यस प्राची, आय कॅन अंडरस्टूड. थोडस मॅनेज करावं लागेल. आय थिंक मॅनेजेबल आहे का नाही आहे? नाही सर मॅनेजेबल नाही आहे. असं काही आहे का? लाईट इफेक्ट मुळे थोडासा ब्लरनेस आहे या साईडला. कॅमेरा इफेक्ट ब्लर करतो या साईडला. ओके. नल मॅट्रिक्स और झिरो मॅट्रिक्स. मॅट्रिक्स कॅन बी ऑफ एनी ऑर्डर. ऑर्डर कुठली पण असू शकते, पण खासियत काय? ऑल एलिमेंट्स आर झिरो. नल मॅट्रिक्स. फोर्थ, स्क्वेअर मॅट्रिक्स. काय खासियत? स्क्वेअर मॅट्रिक्स. Matrix of same number of row, same number of columns is called as square matrix. Write down. Square matrix. Square matrix. Square matrix असेल तरच डिटरमिनंट घेता येतो, अन्यथा नाही. लक्षात ठेवा. त्यामुळं
बऱ्याचशा पुढच्या डेफिनेशन स्क्वेअर वरतीच डिपेंडंट. पुढच्या डेफिनेशन ऑलमोस्ट स्क्वेअर वरती डिपेंडंट आहेत. नंबर ऑफ रो इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. नंबर ऑफ रो इक्वल टू number of columns. Number of row equal to number of columns. So m equal to n. M equal to n. A matrix 1 minus 1 0 2 2 by 2. B matrix 1 minus 1 0 2 minus 1 3 4 0 1. Order of the matrix. जेवढे नंबर ऑफ रो आहे तेवढे नंबर ऑफ कॉलम्स. जेवढे नंबर ऑफ रो आहे तेवढे नंबर ऑफ कॉलम्स. 3 by 3 3 by 3 2 by 2 3 by 3. एलिमेंट पोझिशन बाबतीत वर्कआउट केलं तर A11 12 21 22. ऑब्झर्व करा थोडस, याचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. या मॅट्रिक्सचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. या मॅट्रिक्सचे इम्पॉर्टन्स थोडे जास्त आहेत. आता A11 A12 A21 A22 मॅट्रिक्स 3 by 3 ऑफ द ऑर्डर A11 12 13 21 22 23 31 32. याचं इम्पॉर्टन्स खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. या मॅट्रिक्सचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. का जास्त आहे, का जास्त आहे ते सांग. या मॅट्रिक्सचं इम्पॉर्टन्स खूप मोठं आहे. याला काय म्हणतात, याला याच्या बाबतीत काय म्हणतात, व्हॉट इज द ऑब्झर्वेशन, हे मी डिटरमिनंटच्या वेळेस सांगितलेलं आहे. आठवा फक्त, आता रिकॉल करा. रिकॉल दिस कन्सेप्ट. सांग रे, हे काय इंडिकेट करतं, आय. हे काय इंडिकेट करतो, आय. हा काय इंडिकेट करतो, जे. इफ यू ऑब्झर्व दॅट दिस इज डायगोनल फॉर्म, आय इक्वल टू जे. आय इक्वल टू जे. कुठल्या एलिमेंट म्हणतात त्याला, रो आणि कॉलम सेम आहे, रो कॉलम सेम आहे, रो कॉलम सेम. पोझिशन ऑफ एलिमेंट इज कॉल्ड ॲज डायगोनल एलिमेंट्स. कुठले, डायगोनल एलिमेंट. डायगोनल एलिमेंट्स. बुक पेज नंबर 79. बुक पेज नंबर 79. लँग्वेज टफ आहे, ती टफ आहे. तीच लँग्वेज इथं सिंपल करून सांगतोय. बुक पेज नंबर 79. स्क्वेअर मॅट्रिक्स पॉइंट नंबर 4. ओके, आय इक्वल टू जे असल्यास डायगोनल एलिमेंट्स. इथं इथं आय लेस दॅन जे आहे, राईट. आय लेस दॅन जे काय म्हणतात त्याला, अबाव डायगोनल एलिमेंट्स. याच्या वरती साइडला आहे, दॅट इज आय लेस दॅन जे, अबाव डायगोनल एलिमेंट्स. अबाव डायगोनल एलिमेंट. कसं ओळखायचं, आय इज लेस दॅन जे म्हणा त्याला, आय इज लेस दॅन जे. या ठिकाणी ऑब्झर्व केल्यास आय इज ग्रेटर दॅन जे, आय ग्रेटर दॅन जे. याला म्हणा आय ग्रेटर दॅन जे. बिलो डायगोनल एलिमेंट्स, बिलो डायगोनल एलिमेंट्स. अर्थ समजतोय. याच्या खालचे एलिमेंट्स काय इंडिकेट करतात, आय ग्रेटर सांगतात, जे स्मॉलर सांगतात. आय ग्रेटर आहे जे पेक्षा, आय ग्रेटर आहे जे पेक्षा, आय ग्रेटर आहे जे पेक्षा, आय ग्रेटर आहे जे पेक्षा. बिलो डायगोनल एलिमेंट्स मध्ये काय म्हणतात, बिलो डायगोनल एलिमेंट्स. अर्थ समजतोय. हे 3 अर्थ लक्षात ठेवायचं. पहिला मिनिंग आय इक्वल टू जे डायगोनल एलिमेंट्स, आय इक्वल टू जे डायगोनल एलिमेंट्स. असं होतो का रे डायगोनल, असं होईल का, आहे आय इक्वल टू जे, या पार्ट ऑफ आय इक्वल टू जे आहे का, येस और नो. सो हा डायगोनल नाही आहे, हा डायगोनल नाही. क्लियर, इज दॅट क्लियर, इज दॅट क्लियर. हा डायगोनल नाही आहे. डायगोनल इज दिस वन ओनली. इट हॅज ओनली वन डायगोनल. रिझन, आय इक्वल टू जे, आय इक्वल टू जे. I less than j, I less than j, I less than j,
below above diagonal element, I greater than j, I greater than j, I greater than j, below diagonal element. पुढच्या डेफिनेशनच याच्यावरती आहेत सगळ्या. या सगळ्या या पार्ट वरतीच पुढच्या डेफिनेशन्स आहेत सगळ्या. लक्षात ठेवा. कुठला मॅट्रिक्स? मॅट्रिक्स कुठला? स्क्वेअर मॅट्रिक्स. Which matrix is it? Square matrix. Okay. Next, diagonal matrix. लिहिलं हे सर्व? लिहून ठेवा फास्ट. लिहून घ्या. लिहा, नुसतं पाहू नका. पाहून काहीही होणार नाही. You need to be right up this part. Varshika, visit to the class and get the guidance of the JEE. Okay. Friday ला आली तर बेटर आहे. आज वेडनेसडे आहे, राईट? थर्सडे आणि फ्रायडे. फ्रायडेला विजिट कर. केमिस्ट्रीचे सर आणि हे भेटतील तुला. Yeah. Next, fifth one, diagonal matrix. या पार्ट ऑफ हे कन्सेप्ट आहेत. लक्षात ठेवा, हे कन्सेप्ट कसे पण इलॉबरेट होतात पुढं. बेसिक समजून घ्या इथं. आणि या पार्ट ऑफ याचे बरेचसे एमसीक्यू तयार होतात. कन्सेप्च्युअली तुम्हाला हे जर समजलेले असेल तर तिथं ते इम्प्लिमेंट करायचं आहे एमसीक्यू पार्ट मध्ये. बाकी बोर्डला काय येतं हे तुम्हाला सांगितलं जाईल. म्हणजेच 11th कॉलेजला काय येतं हे तुमच्या कॉलेज प्रमाणे असतं. इंटरनल कॉलेजच्या स्वतःच्या एक्झाम्स असतात. 11th कॉमन नाही, कुणालाच कॉमन नाही आहे 11th. कॉमन म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये कॉमन तुम्हाला फक्त. जसं 10th सगळ्यांना एकदाच एक्झाम होते तसं 11th होत नाही. अर्थ समजलं? इंडिव्हिज्युअल कॉलेजच्या एक्झाम्स असतात. आणि डोंट वरी, कॉलेज पास करतं सगळ्यांना. तुम्ही आताच डिक्लेअर आहेत, 11वी पास आहेत तुम्ही, डायरेक्ट 12वीत एंट्री. 11वी पास आहेत तुम्ही, कोणी फेल नाही करणार तुम्हाला. डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स. आता हा पहिले स्क्वेअर असला पाहिजे. डायगोनल मॅट्रिक्स म्हणताना आपण डायगोनल कधी तयार होतो? या केसमध्ये डायगोनल तयार होईल का रे? असा डायगोनल मॅट्रिक्स असेल का? रॉंग आहे. कळलं का? अशा केसमध्ये डायगोनल मॅट्रिक्स तयार होत नसतो. इट मस्ट बी द स्क्वेअर फर्स्ट. काय असलं पाहिजे? इट मस्ट बी स्क्वेअर. काय पाहिजे पहिल्यांदा? स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे, राईट? म्हणजेच m इक्वल टू n पाहिजे. m इक्वल टू n. जेवढे नंबर ऑफ रो आहेत तेवढेच नंबर ऑफ काय पाहिजेत? कॉलम्स पाहिजे. डायगोनलचा अर्थ नॉन डायगोनल एलिमेंट 0. नॉन डायगोनल एलिमेंट कंपल्सरी काय पाहिजे? 0 पाहिजे. एक्झाम्पल, स्क्वेअर असल्यामुळं 1 0 0 1. डायगोनल एलिमेंट प्रेझेंट आहे. डायगोनल एलिमेंट प्रेझेंट आहे. नॉन डायगोनल 0. याच अनदर एक्झाम्पल, इथे सपोज -2 आहे, 0 0 0. हा डायगोनल आहे का? आहे. डायगोनल मध्ये -2 आहे आणि इथं 0 चालतो. हा आहेच, काही डाऊट नाही.
2/2 2/2. आता 3/3 मध्ये -1 0 0 0 2 0 0 0 5. काय हा डायगोनल आहे, डायगोनल मॅट्रिक्स आहे which is 3/3. काय पाहिजे, स्क्वेअर पाहिजे. नॉन डायगोनल एलिमेंट 0 रिक्वायर्ड आहेत. नॉन डायगोनल एलिमेंट्स काय आहेत, 0 पाहिजे. याला याच मॅट्रिक्सला DIAG डायगोनल मॅट्रिक्स बी असं सुद्धा म्हणतात. डायगोनल मॅट्रिक्स बी -1 2 5 असं सुद्धा लिहितात. या पद्धतीने सुद्धा काय केलं जातं, मेन्शन केलं जातं. -2 आणि 5, -1 2 आणि 5, -1 2 आणि 5 असं सुद्धा मेन्शन करतात. DIAG अँड मॅट्रिक्स फॉर्म. स्मॉल ब्रॅकेट काढून कॉमा दिला जातो. स्मॉल ब्रॅकेट काढून कॉमा दिला जातो. समजून घ्यायचंय की हा DIAG मीन्स डायगोनल. DIAG मीन्स डायगोनल ऑफ मॅट्रिक्स बी. एक तर असा इंडिकेट करतात किंवा असा इंडिकेट करतात. याची लँग्वेज काय आहे, नॉन डायगोनल एलिमेंट किती आहेत, 0 आहेत. डायगोनली प्रेझेंट आहेत, नॉन डायगोनली मात्र किती पाहिजेत, 0 पाहिजे. नॉन डायगोनली 0 पाहिजेत, नॉन डायगोनल एलिमेंट काय पाहिजेत, 0 पाहिजे. त्याचं मिनिंग, इट मस्ट बी अ स्क्वेअर. पहिल्यांदा तो स्क्वेअर असला पाहिजे. आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स किती पाहिजेत, 0 पाहिजे. नॉन डायगोनल एलिमेंट याला म्हणतात 1 2 3 4 5 6. डायगोनलच्या वरचे आणि डायगोनलच्या खालचे त्याला काय म्हणतात, अबव डायगोनल एलिमेंट 0, बिलो डायगोनल एलिमेंट्स 0. हे नॉन डायगोनल झाले, हे नॉन डायगोनल झाले. नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतात. लिहिलं, दिस द टाइप डायगोनल मॅट्रिक्स. नेक्स्ट स्केलर मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स नंतर स्केलर, SCALAR, स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स, लक्ष द्या, या सगळ्या मॅट्रिक्सच्या टाइपचा एक इम्पॉर्टन्स आहे जेईच्या दृष्टिकोनातून आणि सीईच्या दृष्टिकोनातून. इट मस्ट बी अ स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे. इट मस्ट बी अ स्क्वेअर अँड डायगोनल एलिमेंट्स should be same. Diagonal element should be same. It must be square ऐवजी diagonal लिहितो. डायगोनलचा अर्थ काय, हे एलिमेंट प्रेझेंट असणं आणि हे 0 असणं, राईट. डायगोनलचा अर्थ कसा, इट मस्ट बी डायगोनल. डायगोनल हा स्क्वेअर असतोच, तसा अर्थ निघतो. अँड डायगोनल एलिमेंट्स सेम. डायगोनल एलिमेंट are same, equal. डायगोनल एलिमेंट्स काय असणार, सेम असणार. डायगोनल एलिमेंट्स सेम असतात. हेच एक्झाम्पल, सपोज या ठिकाणी डायगोनल किती असतो, सेम असतो. सेम असतो म्हणजेच सपोज या ठिकाणी मी जर 4 घेतला तर हा सुद्धा किती पाहिजे, 4. हा सुद्धा किती पाहिजे, 4. याला म्हणतात स्केलर मॅट्रिक्स. कुठला मॅट्रिक्स, स्केलर फॉर्म. स्केलर मॅट्रिक्स मध्ये डायगोनल एलिमेंट आणि डायगोनल किती असतो, सेम असतो. सेम, प्रत्येक एलिमेंट डायगोनलचा सेम. नॉन डायगोनल 0, नॉन डायगोनल 0. त्याचा एक्झाम्पल, डायगोनली सेम, नॉन डायगोनल 0. डायगोनली सेम, नॉन डायगोनल 0 याला म्हणतात स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स, लक्ष द्या. स्केलर मॅट्रिक्स हा ऑलवेज काय असतो, डायगोनल असतो. डायगोनल मॅट्रिक्स ऑलवेज स्क्वेअर असतो. स्क्वेअर ऑलवेज डायगोनल पाहिजेच का, गरज नाही. स्क्वेअर ऑलवेज स्केलर पाहिजेच का, गरज नाही. स्केलर डायगोनल असतो, डायगोनल कंपल्सरी स्क्वेअर असतो.
स्केलर डायरेक्ट स्क्वेअर पण असतो. स्केलर मॅट्रिक्स कंपल्सरी काय असतो? स्क्वेअर असतो. लक्षात ठेवा, क्वेश्चन उलट सुलट विचारतात त्याच्या बाबतीत. स्क्वेअर डायगोनल होऊ शकतो, कंडिशनल आहे. ऑलवेज नो. स्क्वेअर मॅट्रिक्स स्केलर मॅट्रिक्स होऊ शकतो पण ऑलवेज नो. पण स्केलर मॅट्रिक्स ऑलवेज स्क्वेअर, स्केलर मॅट्रिक्स ऑलवेज डायगोनल. हा त्याच्या अर्थ निघतात. मिनिंग लक्षात ठेवा, कन्फ्युज करतात एमसीक्यू मध्ये. नेक्स्ट, स्केलर नंतर, स्केलर मॅट्रिक्स नंतर आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स याला युनिट मॅट्रिक्स म्हणतात. युनिट, it must be scalar, must be scalar. Diagonal elements नुसतं सेम नाही, diagonal elements are one unit. Diagonal element compulsory, diagonal element must be one. Diagonal element must be one compulsory. म्हणजे इथं किती पाहिजे? वन. इथं किती पाहिजे? वन. इथं वन, इथं वन, इथं वन. याला कुठला मॅट्रिक्स म्हणतात? आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. इथं 3 सायलेंट, 3/3 3 लिहिला जातो. I3 चा अर्थ 3/3 मॅट्रिक्स. I2 चा अर्थ 2/2 मॅट्रिक्स. 2/2 3/3. डायगोनली किती रे? डायगोनली किती? डायगोनली किती? डायगोनली किती? डायगोनली किती? डायगोनली किती? करेक्ट? समजलं? सांगा रे, हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे का? Is it identity matrix? Is it identity matrix? Is it identity matrix? अरे यश, मनीष, क्या हो गया मनीष? यस ऋषिता, हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे का? ऋषिता, मनीष, यस बोला पटकन. हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे का? प्राची, यस आहे का? नीट विचार करून सांगायचं. काय आयडेंटिटी मॅट्रिक्सची कंडिशन? व्हॉट इज, यस साक्षी, व्हॉट इज द कंडिशन ऑफ आयडेंटिटी मॅट्रिक्स? काय सांगितलं? इट मस्ट बी स्केलर पाहिजे आणि डायगोनल एलिमेंट किती पाहिजे? 1 पाहिजे. लक्ष आहे का? त्यामुळं साक्षी, मनीष, काय त्याच्यानंतर अजून हो म्हणणारे, यस म्हणणारे. हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे का? साक्षी, यस. आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे का? आहे का? प्राची आहे? अरे राजन, डायगोनल कुठे आहे? डायगोनल इकडे, इकडे आहे डायगोनल, इकडे. हा डायगोनल नाहीये. दिस इज नॉट द डायगोनल. दिस इज नॉट डायगोनल. रिझन सांगितलं ना. हा डायगोनल नाही आहे, हा डायगोनल आहे. नॉन डायगोनल एलिमेंट आहेत हा आणि हा. का? याची पोझिशन ऑब्झर्व करा. फर्स्ट रो थर्ड कॉलम आहे. याची पोझिशन थर्ड रो फर्स्ट कॉलम आहे. I इक्वल टू जे आहे का? नाहीये. I इक्वल टू जे नाहीये. आता सांगा, हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे का? मग आयडेंटिटी मॅट्रिक्स मस्ट बी लाईक दिस. मस्ट बी लाईक दिस. क्लियर? क्लियर का? कमिंग संडे एमसीक्यू एक्झाम. एमसीक्यू एक्झाम कॉम्प्लेक्स नंबर पण असणार आणि मॅट्रिक्स पण असणार. तुम्हाला छोटे छोटे क्वेश्चन्स तुम्हाला त्याच्यात विचारले जातील, जे की पुढे उपयोगाला येईल तुम्हाला. ओके, कमिंग संडेला एक्झाम असेल तुम्हाला, लक्षात ठेवा.
नाही, कमिंग संडेला मीटिंग आहे. ओके, तरी मी ठेवेल, काय हरकत नाही. ओके, क्लिअर का कन्सेप्च्युअली? हा डायगोनल नसतो, लक्षात ठेवा. हा डायगोनल नाहीये, हा डायगोनल नाहीये, हा डायगोनल आहे. हा डायगोनल आहे नाहीये, हा डायगोनल आहे. डायगोनल A11 A22 A11 A22. यस प्राची, लेट जॉईनिंग आहे का? सुरुवातीपासून असेल तर कॉम्प्लेक्स नंबर जमेल. आता त्याची रिव्हिजन असते सप्टेंबर मध्ये, ऑगस्ट सप्टेंबर मध्ये रिव्हिजन नंतरच. क्लिअर? आयडेंटिटी क्लिअर करेल. आयडेंटिटी कन्फ्युज नाही व्हायचं. डायगोनली 1 पाहिजे, डायगोनली 1 पाहिजे कंपल्सरी, डायगोनली 1 पाहिजे कंपल्सरी. डायगोनली इट मस्ट बी 1 कंपल्सरी. नॉन डायगोनल मध्ये 1 असून उपयोग नाही. नेक्स्ट, अप्पर ट्रायंगुलर, लोअर ट्रायंगुलर, अगदी सिंपल. नेक्स्ट 8, अप्पर ट्रायंगुलर, अप्पर ट्रायंगुलर and lower triangular. Upper triangular, lower triangular. Upper triangular matrix, lower triangular matrix. Upper मध्ये so how many marks? 15-20 marks, जास्त नाही, जास्त त्रास नाही देणार. मला फक्त तुमचं नॉलेज पाहिजे. तुम्ही जे शिकता ते तुम्हाला आलं पाहिजे, दॅट्स इट. जे शिकता ते तुम्हाला आलं पाहिजे, त्याच्यासाठी एक्झाम असते. एक्झाम मार्कांसाठी नाहीच. अप्पर ट्रायंगुलर, लोअर ट्रायंगुलर. अप्पर ट्रायंगुलर, अप्पर एलिमेंट्स आर प्रेझेंट. U11, U12, U13, इथं 0, U22, U23, या ठिकाणी 0, 0, U33. अप्पर ट्रायंगुलर मध्ये अप्पर एलिमेंट प्रेझेंट असतात. अप्पर ट्रायंगुलर मध्ये अप्पर एलिमेंट प्रेझेंट असतात, लक्षात ठेवा. 1, 2, 3, 0, 4, 5, 0, 0, 6. अर्थ समजला का? किती जणांना अर्थ समजला? अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्सचा अर्थ किती जणांना समजला? अप्पर ट्रायंगुलर मध्ये अप्पर एलिमेंट प्रेझेंट असणं, अप्पर ट्रायंगुलर मध्ये अप्पर ट्रायंगुलर मधलं एलिमेंट प्रेझेंट असणं, अप्पर ट्रायंगुलर मध्ये अप्पर एलिमेंट प्रेझेंट असणं. अर्थ समजतोय? डेफिनेशन उलटी आहे, डेफिनेशन मात्र एक्झॅक्ट उलटी आहे. प्रथमेश, raise the hand. Prathamesh, then raise the hand, raise the hand. Okay, thank you. बोला. तर ते मला कॉम्प्लेक्स नंबर्सचं मी आत्ताच झालेलं आहे जॉईन, म्हणून मी कॉम्प्लेक्स नंबर्स एक पण लेक्चर झालेलं नाहीये. मग काय झालेलं नाहीये कॉम्प्लेक्स नंबरचं? एकही लेक्चर नाही झालेलं. ओके, युट्यूब वर लेक्चर मी दिलेले आहेत, ते अटेंड करू शकतो. केदार चौधरी नावानं युट्यूब आहे चॅनल, त्याच्यामध्ये मी अटेंड करायला सांगितलं. आणि याची रिव्हिजन कधी? आता बोल पटकन. ऑगस्ट सप्टेंबर. येस, ऑगस्ट सप्टेंबर मध्ये कॉलेज झालं, कॉलेजचं उद्घाटन झालं, कॉलेजची एक्झाम आली की आपण चालू करायची रिव्हिजन. क्लिअर ना? काय होतं, आता नवीन नवीन स्टुडंट जॉईन होणार 15 ऑगस्ट पर्यंत. झेंडा वंदन झालं की आपण स्टार्ट करणार रिव्हिजन त्यावेळेस. तोपर्यंत कंटिन्युएशन मेंटेन ठेवायचं. शक्यतो चॅप्टर बुडू नका तुम्ही तुमचे, कारण सिलेबस चालू राहणार असंच पद्धतीने, पुढं थांबणार नाही सिलेबस. पढ़ाई चालू रहेगी, पढ़ाई नहीं रुकेगी. ओके, ओके, लक्ष द्या. अप्पर ट्रायंगुलरची डेफिनेशन, अप्पर ट्रायंगुलरची डेफिनेशन, बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर 0 is called as upper triangular matrix. Below the diagonal elements are 0 is called as upper triangular matrix. किती जणांना समजलं हे? क्लिअर आहे का कन्सेप्च्युअली? Below the diagonal elements are 0 is called as upper triangular matrix. Below the diagonal elements are 0 is called as upper triangular matrix. सांगा रे, लोअर बाबतीत काय असेल?
लोअर बाबतीत काय असेल L11 0 0 L21 L22 0 L31 L32 L33 is that clear 1 0 0 right 2 3 0 4 5 6 सांगा रे काय डेफिनेशन होईल below the diagonal elements are present below the diagonal elements are present below the diagonal elements are present lower triangular matrix definition exact ulti definition काय मात्र above diagonal elements are 0 is called as lower above diagonal elements are 0 is called as lower अर्थ समजला का अप्पर साठी below diagonal elements are 0 lower साठी above diagonal elements are 0 डेफिनेशन तशी आहे हे लक्षात ठेवा अप्पर साठी अप्पर एलिमेंट प्रेझेंट लक्षात ठेवण्यासाठी डेफिनेशन प्रमाणे बिलो डायगोनल एलिमेंट 0 पाहिजे डेफिनेशन प्रमाणे अबव डायगोनल एलिमेंट 0 पाहिजे लोअर प्रेझेंट पाहिजे लक्षात ठेवा डेफिनेशन मात्र वाचून घ्या टेक्स्ट बुक मधून तुम्ही पेज नंबर 8080 आता समजेल तुम्हाला डेफिनेशन समजेल हे लिहिलं का अप्पर लोअर क्लियर आहे कन्सेप्च्युअली अप्पर लोअर क्लियर आहे का okay you have chemistry lecture then enjoy the lecture okay thank you for your patience ashish patience seva you will get the knowledge day by day okay thank you